आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या कंपनीत अनाउन्स करून टाका लवकरच. हो सर. निघा. नंदिनी, अगं तुला गुड न्यूज मिळाली की नाही? रेवती, अशी का वागतेस तू? नको करू असं. सुमित, खूप चुकीचं करतोयस तू. नंदिनी, अगं अशी काय करतेस तू? राजन भाऊजींची अवस्था पाहतेस ना तू? आणि मी सुमित परके आहोत का? घरचेच तर आहोत. राजन भाऊजींची अवस्था आहे का काम करण्याची? त्यांचा आजारपण, त्यात त्यांना रुद्रची काळजी. मग आम्ही त्यांचं टेन्शन वाढवायचं की कमी करायचं? मी तर त्यांच्या उपचारांसाठी कायम स्वरूपी हॉस्पिटल पाहिले. सोड रे. नाही, मला पैसे दे ना. पैसे कशासाठी हवेत रुद्र? मला पैसे हवे. नाही देणार. तू आधी मला कारण सांग कशासाठी हवेत ती. दारूवर उडवायला नाही देणार मी पैसे. मला दे ना का पैसे. नाही रुद्र, पैसे द्यायला सांग. नाही, पैसे द्यायला सांग ना. पैसे दे ना. रुद्र तू आज आज कुठे चल, मला पैसे दे. पैसे हवेत मला. दे पैसे दे. नको. हे बघ, ऐक माझं. नंदिनी, अगं का वागतेस तू अशी? तो तुझा मुलगा नाहीये म्हणून? रुद्र बाळा, मी आहे तुझी आई. माझ्याकडे माग पैसे. तुला पैसे हवे ना, मी देते. रेवती, अगं तो दारूवर उडवेल. सुमित, पैसे दे त्याला. पैसे. रुद्र, माझी शपथ आहे तुला, नको घेऊस ते पैसे. पैसे. रुद्र, रुद्र पैसे.
नको घेऊ बाळा. रुद्र पैसे घेऊ नकोस, चल इथून. रुद्र रुद्र, अरे नकोय आपल्याला ते पैसे. पैसे हवेत, पैसे. रुद्र जाऊ दे. ऐक माझं रुद्र, नको थांब. पैसे मिळाले. पैसे हवेत, पैसे. पैसे हवेत मला, पैसे. अगरबत्ती घ्यायची आहे. पाहिलंस ना नंदिनी, किती गरज होती त्याला पैशांची. शेवटी आईलाच मुलाचं दुःख कळतं. नुसतं आई आई म्हणून मिरवून उपयोग नसतो. आईचं कर्तव्य पार पडावं लागतं. शेवटी त्याची खरी आईच त्याच्या मदतीला धावून आली.